शालोम प्रियजन हो, अनुग्रह प्रार्थना सहभागितेच्या आजच्या ह्या ऑनलाईन उपासनेमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. नेहमीप्रमाणे उपासनेला सुरुवात करण्यापूर्वी ही उपासना प्रभूच्या हाती देऊया, प्रार्थना करूया. परमदयाळू परमेश्वरा, तुझी उपकार स्तुती करतो, सर्व मान महिमा गौरव तुला देतो. प्रभू, तुझ्या सानिध्याचा अनुभव घेणं किती सुखकारक आहे, मनाला किती आनंद देणारा आहे. त्याच आशेनं आज आम्ही तुझी उपासना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही कदाचित वेगवेगळ्या ठिकाणी आहोत, परंतु आम्ही एक मनानं तुझी उपकार स्तुती करण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. प्रभू, आमची आराधना मान्य करून घे, आम्हाला तुझा आशीर्वाद दे आणि आम्ही तो आशीर्वाद इतरांना द्यावा यासाठी आमचं सहाय्य कर. प्रभू, आजची सर्व उपासना तू आशीर्वादित कर, तू चालव. आम्ही तुझी स्तुतिस्तोत्र गाऊ, तुझं वचन वाचू, तुझा संदेश ऐकू. यामध्ये केवळ तुझं गौरव होऊ दे, ही आमची विनंती आहे. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, उपकार स्तुतीला सुरुवात करूया गीतांनी. उत्कर्षा आणि अक्षय हे बहीण भाऊ प्रभूच्या स्तुतिगीतांमध्ये आपलं पुढारीपण करतात. मी आता म्हणणार होतो उत्कर्ष आणि अक्षय पुण्याहून, पण जरी ती पुण्याची असली तरी सध्या जॉर्जिया म्हणजे रशियाजवळ जे राष्ट्र आहे तेथे उच्च शिक्षणासाठी गेलेली आहे. परंतु तेथूनही ती आपल्या उपासनेमध्ये सहभागी होते. चला, ती आणि अक्षय यांच्याबरोबर आपण प्रभूची उपकार स्तुती करूया. Come
खुदा की रूह बताएगी, खुदा की रूह की सुनना बात रास्ता सकराए। खुदा की रूह सिखाएगी, खुदा की रूह बताएगी, खुदा की रूह की सुनना बात रास्ता सकराए। चलो चले यीशु के साथ, आओ थामे यीशु का। हालेलुया 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 हालेलुया। खुदा की बरकत तुम करो, खुदा की रहमत तुम दुआए जन्नत की ले लो, रास्ता सकराए। खुदा की बरकत तुम करो, रहमत तुम दुआए जन्नत की ले लो, रास्ता सकराए। चलो चले यीशु के साथ, आओ थामे यीशु का। हालेलुया 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 हालेलुया। उत्कर्षा, अक्षय, तुम्ही बहीण भावंडांनी या सुंदर गीतामध्ये आमचं पुढारीपण केलं. तुमचे मनपूर्वक आभार. आता वेळ झाली आहे प्रभूचं वचन वाचण्याची. आज प्रभूचं वचन वाचण्यासाठी आपलं पुढारीपण करतायत पुण्याहून बंधू प्रमोद वाघमारे. पित्याच्या पुत्राच्या पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. आजच्या शास्त्रपाठ ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्वाची प्राप्ती. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 21 ते 31 वचन. आता तर नियमशास्त्रा व्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्टांची साक्ष आहे. हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे. त्यात भेदभाव नाही, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहे. देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामूल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे. तर मग हुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. कारण नियमशास्त्रातील कर्मा वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो असे आपण मानतो. किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय? तो परराष्ट्रीयांचाही आहे. हो आहे. देव तर एकच आहे आणि तो सुनता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरविल, तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. प्रमोद दादा,
प्रभूचं वचन वाचण्यामध्ये आमचं पुढारीपण केलं, आपला बहुमूल्य वेळ दिलात, तुमचे मनपूर्वक आभार. आता दानार्पणाची वेळ झाली आहे. उपासना संगीतामधून येशू प्रिय मेंढपाळा हे सुंदर गीत आपण गाऊया आणि आपलं दान प्रभूच्या चरणी आणूया. आपण उपासना संगीतामधून एक परिचित गाणं गाऊया, 451, येशू प्रिय मेंढपाळा. माझी खात्री आपल्या सर्वांच्या परिचयाचं गाणं आहे. हे गाणं आपण गाऊया आणि आपलं दान आपण परमेश्वराच्या सेवेसाठी त्याला अर्पण करूया. येशू प्रिय मेंढपाळा, पारी आम्हा कोकरा, ने तू पुरणी आम्हाला, आणि रक्षुने घरा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी होतारा. प्रिय येशू, धन्य येशू, भयवारी होतारा. वाणी तव परिसोने आम्ही अनुसरतो, दूरी दुरित करोने शोधी जय बहकतो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. प्रिय येशू, धन्य येशू, ऐक आम्ही प्रार्थितो. तुम्हा जवळी निघे, दीन जरी दुबळे, देशी मधुवचने राखी प्रभू सगळे. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. प्रिय येशू, धन्य येशू, तू स्वदुःखे तारिले. वावा अनुग्रह तुझा, इच्छा तव सुचावी. हे अनन्य गुरुराजा, प्रेमे मने व्यापावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. प्रिय येशू, धन्य येशू, प्रीती आहे वाढावी. आपण आपलं दान प्रभूच्या हातामध्ये सोपूया, प्रार्थना करूया. हे आमच्या अत्यंत प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला मनापासून धन्यवाद देतो. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझं नाव उंचावितो, तुला गौरवितो, कारण तू चांगला आहेस, तू विश्वासू आहेस, तू दयाळू आहेस. प्रभू, तुझ्या चांगुलपणाचा अनुभव आम्ही रोज घेतो. तुझे अनेक आशीर्वाद तू आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनुभवास देतोस. तू आमची काळजी घेतोस, आमच्या गरजा पुरवतोस. प्रभू, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तू आम्हाला जे काही दिलं आहे त्यामधून अत्यंत अल्पसं दान आज आम्ही तुझ्या भांडारामध्ये आणलं आहे. प्रभू, या दानाचा तू स्वीकार कर, हे आशीर्वादित कर. या दानाचा उपयोग तुझं कार्य या जगामध्ये अधिक वाढावं, गोरगरीब गरजवंत यांच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. त्याचप्रकारे अनुग्रह प्रेयर फेलोशिप
आणि हा संदेश ऐकत असणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रभू तुझं सुंदर अद्भुत कार्य होण्यासाठी या सर्व दानांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. प्रभू तुझ्या वचनावर मनन करत असताना आम्ही तुला विनंती करतो, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या वचनांचा उलगडा तू आम्हाला कर. मानवी बुद्धीनं आम्हाला तुझं वचन समजत नाही, परंतु आम्ही तुला विनंती करतो की तू या वचनांचा उलगडा याचं स्पष्टीकरण आम्हाला कर. तुझी इच्छा आम्हाला समजू दे. तुझ्या मार्गामध्ये चालण्यासाठी तुझ्या या वचनाच्या अभ्यासांचा आम्हाला उपयोग होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातामध्ये सोपवतो. तू आम्हाला चालव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तो ऐक. आमेन. 31 ऑक्टोबर म्हणजे रिफॉर्मेशन डे, धर्म सुधारणेचा दिवस असं मानलं जातं. येशू म्हणाला, सत्य तुम्हाला स्वतंत्र करेल. आणि ते सत्य मार्टिन लुथर यांना समजलं आणि त्यांनी ते जगापुढे आणलं, प्रोटेस्ट केलं. आणि म्हणून आपण प्रोटेस्टंट्स आहोत. कळलं? याविषयी अधिक मार्गदर्शन आजच्या संदेशामधून आपल्याला मिळणार आहे. आज आपण धर्म सुधारणेच्या सोला म्हणजे मूलतत्व. सोला हा लॅटिन शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे फक्त, निव्वळ, केवळ. आणि ते काय केवळ आहे याचा उलगडा आपल्याला प्रभूच्या वचनातून होणार आहे. रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड आपल्या सगळ्यांचे आवडते देवाचे सेवक प्रभूच्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. आपल्या सगळ्यांना प्रभूच्या हातात सोपूया. प्रार्थना करूया. प्रभुदेवा, आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. आम्हाला तुझी उपकारस्तुती करण्यामध्ये, तुझं वचन वाचण्यामध्ये, दानार्पण करण्यामध्ये तू सहाय्य केलंस. आता आम्ही तुझ्या वचनाकडे वळत आहोत. प्रभू, आम्ही स्वतःला आणि आजचे वक्ते रेव्हरंड संजय डेव्हिड गायकवाड यांना देखील तुझ्या हातात देतो. प्रभू, तुझ्या वचनाचा उलगडा ते करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन त्यांना लाभू दे आणि त्यांनी तुझं वचन आमच्यापर्यंत पोहोचवावं, तुझे विचार आमच्यापर्यंत पोहोचवावे म्हणून त्यांचं सहाय्य कर. आम्ही स्वतःला देखील तुझ्या स्वाधीन करतो. आम्हाला तुझ्या ठाई नम्र ठेव. तुझं वचन ऐकण्यासाठी आमचं मन आतुर राहू दे. आमचं लक्ष विचलित करणारी आसपासची सर्व परिस्थिती तू नियंत्रणात ठेव आणि आम्हाला तुझा आशीर्वाद मिळू दे. प्रार्थना येशू आमचा तारणारा त्याच्या नावानं करतो म्हणून तो ऐक. आमेन. चला तर प्रियजन हो, प्रभूचा संदेश ऐकूया. शालोम. कसे आहात आपण सर्व? अनुग्रह प्रेयर फेलोशिपच्या या ऑनलाईन भक्तीमध्ये तुम्हा सर्वांना भेटून मला खूप आनंद वाटतो. मागच्या रविवारची भक्ती आपल्या सर्वांसाठी आशीर्वादाची झाली आहे असा माझा विश्वास आहे. आपल्यापैकी काही जण आम्हाला लिहिता आणि खूप उत्तेजन मिळतं, खूप आनंद वाटतो. ही सेवा अशीच पुढं चालू ठेवण्यासाठी त्याद्वारे आम्हाला प्रेरणा मिळते आणि म्हणून आम्हाला लिहित जा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा प्रतिसाद हा ऐकून आम्हाला खूप बरं वाटतं. आमच्या ऑनलाईन सर्व्हिसच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये बरेच दिवसांपासून एक नंबर होता ज्याच्यावर, परंतु त्याचं नाव मला माहीत नव्हतं आणि मी त्यांना असा मेसेज पाठवला होता की तुमचं नाव आणि पत्ता आम्हाला कळवा, म्हणजे हा नंबर कोणाचा आहे हे आम्हाला समजेल. आणि काहीच प्रतिसाद मिळाला नाही म्हणून मग मी तो नंबर डिलीट केला. त्यानंतर माझ्या व्हॉट्सॲप मेसेजवर मला मेसेज आला की आम्ही नियमितपणे तुमच्या भक्तीमध्ये सहभागी होतो आणि त्याद्वारे आम्हाला खूप आशीर्वाद मिळतो. अर्थात मला वाईट वाटलं, मला माहीत नव्हतं त्यांचं नाव आणि मग आमच्या ग्रुपमध्ये त्यांचं नाव पुन्हा मी ॲड केलं. तर अशा प्रकारे कदाचित अनेक जण आहेत की जे काही प्रतिक्रिया देत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत, परंतु नियमितपणे या भक्तीमध्ये आपण सहभागी होता. त्याबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो, प्रभूची स्तुती करतो. आपण वेगवेगळ्या माध्यमातून या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता. आपण शास्त्रभाग वाचू शकता, गाणं गाऊ शकता, साक्ष देऊ शकता, कविता वाचन करू शकता, लहान मुलं वचन पाठांतर करू शकतात. असं वेगवेगळ्या माध्यमातून आपण या भक्तीमध्ये सहभागी होऊ शकता.
मागच्या रविवारच्या भक्तीमध्ये रेव्हरंड अजय मोरे आणि त्यांची पत्नी कविता, त्याचप्रकारे त्यांची मुलगी अर्पिता यांनी फार सुंदर गाणी सादर केली. परमेश्वराची स्तुती आराधना करण्यामध्ये आमचं पुढारी पण केलं. त्याबद्दल या कुटुंबाचा मी अतिशय आभारी आहे. अनघा ओहोळ यांनी शास्त्रवाचन केलं, त्यांचाही मी आभारी आहे. संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये लोक वेगवेगळे दिवस साजरे करतात. या आठवड्यामध्ये ख्रिस्ती जगतामध्ये काही महत्त्वाचे दिवस आहेत की ते काही मंडळ्या सेलिब्रेट करतात, साजरा करतात. तुम्हाला माहिती आहे आज कोणता दिवस आहे? आज 2 नोव्हेंबर म्हणजे ऑल सोल्स डे, सर्व आत्म्यांचा दिवस. परंतु जर आपण प्रॅक्टिकली पाहिलं तर हा दिवस मृतात्म्यांचा दिवस म्हणून सेलिब्रेट होतो किंवा पाळला जातो. आम्ही सिमेट्रीच्या अगदी बाजूला राहतो आणि 2 नोव्हेंबरला या भागामध्ये ट्रॅफिक जाम असतो, कारण प्रचंड मोठ्या संख्येनं ख्रिस्ती लोक सिमेट्रीला भेट देतात. या ठिकाणचं जे वातावरण असतं ते एखाद्या जत्रेप्रमाणे असतं. वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ विकले जातात, वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आणि अनेक गोष्टी विकल्या जातात. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्या प्रकारे मंदिरामध्ये व्यापाऱ्यांनी बाजार मांडला होता, त्याचा राग आला होता, तसं या ठिकाणचं चित्र पाहिल्यानंतर माझ्या मनात विचार येतात. या दिवसांमध्ये कबरांची रंगरंगोटी केली जाते, सजवल्या जातात. त्या ठिकाणी अनेक जण त्यांच्या प्रिय पालकांना घेऊन येतात, प्रार्थना करतात. आणि काही जण आपल्या प्रियजनांना ज्या गोष्टी आवडत होत्या त्या गोष्टी तिथं ठेवतात. मग कोणी बिर्याणी ठेवते, कोणी सिगरेट ठेवते, कोणी दारू ठेवते. असं अत्यंत भयंकर चित्र सिमेट्रीमध्ये पाहायला मिळतं. आणि त्यामधून जगाला अतिशय वाईट साक्ष ख्रिस्ती समाजाची जात आहे आणि याचं मला अतिशय दुःख होतं. अर्थात अनेक मंडळ्या हा दिवस सेलिब्रेट करतात, साजरा करतात आणि त्या बाबतीमध्ये त्यांचं स्पष्टीकरणसुद्धा असेल. 1 नोव्हेंबर हा दिवस ऑल सेंट्स डे, सर्व संतांचा दिवस म्हणून साजरा केला जातो. मी ज्या चर्चमध्ये बरेच वर्ष सहभागी होतो, खडकी येथील ऑल सेंट्स चर्च, त्या चर्चचा वाढदिवस हा 1 नोव्हेंबरला असतो, कारण तो दिवस ऑल सेंट्स डे आहे. आता ऑल सेंट्स डेचे 2 अर्थ आहेत. एक म्हणजे सर्व संतांचा दिवस. पवित्र शास्त्र आम्हाला काय सांगतं? आम्ही सर्व संत आहोत, सर्व विश्वासणारे हे देवाचे संत आहेत. पाऊल ज्यावेळेस पत्र लिहितो त्यावेळेस तो विशिष्ट मंडळीला लिहित असताना म्हणतो, या मंडळीमधील सर्व संतजन सर्व विश्वासणारे हे देवाचे संत आहेत, अशा प्रकारे तो प्रतिपादन करतो. म्हणजे दुसरा अर्थ यामध्ये हा आहे की मंडळीनं ज्यांना संत म्हणून विशेष उपाधी दिलेली आहे, विशेषतः आपण हे कॅथलिक चर्चमध्ये पाहतो. कॅथलिक चर्चमध्ये काही लोकांना संत म्हणून उपाधी दिली जाते आणि त्याची फार मोठी प्रक्रिया असते. जवळजवळ 2 वर्ष ही प्रक्रिया चालते. त्या व्यक्तीकडून कमीत कमी 2 चमत्कार घडायला हवेत आणि इतर अनेक गोष्टी आहेत. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये मदर तेरेसा यांना संत म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. अर्थात पवित्र शास्त्रामध्ये या गोष्टींना आधार नाही आहे. आणि अर्थात संतांची प्रार्थना करणं, संतांच्या प्रार्थनेद्वारे आपले प्रियजन जे मृत झालेले आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करणं, अशा प्रकारचं खोटं चुकीचं शिक्षण आज काही मंडळांमध्ये दिलं जातं. देवाजवळ जाण्यासाठी आम्हाला प्रभू येशूशिवाय कोणताही मध्यस्थ लागत नाही, कोणी संत लागत नाही, मर्या लागत नाही किंवा कोणी लागत नाही. आम्ही सरळ डायरेक्ट जिवंत देवाच्या सानिध्यामध्ये, उपस्थितीमध्ये जाऊ शकतो आणि प्रार्थना करू शकतो. आणि आमच्यासाठी मध्यस्थी कोण करतं? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. देवाचं वचन आम्हाला हे सांगते की प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसला आहे आणि तो आज आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे आणि तो आमचा मध्यस्थ आहे. आम्हाला संतांची, कुठल्या पालकाची, बिशपची आणि पोपची गरज नाही मध्यस्थी करण्यासाठी. आम्ही प्रत्यक्ष प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करू शकतो आणि त्याच्या नावामध्ये देव आमची प्रार्थना ऐकतो, देव आमची मागणी मान्य करतो, असं सुद्धा देवाचं वचन आम्हाला सांगतं नाही का? तर अशा प्रकारे अनेक चुकीच्या प्रथा या दिवसामध्ये ख्रिस्ती समाजामध्ये आहेत हे आपल्याला दिसून येतं. आणि अशी कोणतीही प्रथा जी देवाच्या वचनाला धरून नाही त्याचा आपण विरोध करायला पाहिजे, ते आपण टाळायला हव्यात. मृत व्यक्तीविषयी पुष्कळदा असं बोललं जातं, रेस्ट इन पीस, मे हिज सोल रेस्ट इन पीस. खरं म्हणजे ही प्रार्थना आहे नाही का?
आणि मृत व्यक्तीसाठी आम्ही प्रार्थना करू शकत नाही. अशा प्रकारचे शब्द वापरणं हे बायबलला पवित्रशास्त्राला धरून नाही आहे. परंतु अनेक चांगले स्वतःला विश्वासणारे समजणारे ख्रिस्तीजनसुद्धा RIP रेस्ट इन पीस लिहितात, तेव्हा फार वाईट वाटतं. आमचे डोळे आंधळे झाले आहेत का? देवाचं सत्य आम्हाला माहीत असताना आम्ही अशा प्रकारे जर लिहितो तर मला असं वाटतं आपण देवाच्या विरुद्ध वागतो, देवाच्या इच्छेविरुद्ध वागतो. खरं म्हणजे या आठवड्यामध्ये एक फार मोठा महत्त्वाचा दिवस आहे. आणि आमच्या बायबल स्टडीमध्ये मी हा प्रश्न विचारला की या आठवड्यामध्ये कोणता महत्त्वाचा दिवस आहे. आणि मला आनंद वाटला की ताबडतोब एका बहिणीनं सांगितलं की रेफर्मेशन संडे. होय, 31 ऑक्टोबर हा संपूर्ण जगामध्ये रेफर्मेशन संडे किंवा धर्म सुधारणा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो. आणि त्यामागे फार मोठा इतिहास आहे. आणि आज आपण थोडा वेळ त्याकडे पाहणार आहोत. 31 ऑक्टोबर हा दिवस का बरं महत्त्वाचा मानला जातो? कारण 31 ऑक्टोबर 1517 एक जर्मन धर्मगुरू, एक फादर, त्यानं 95 मुद्दे असलेला एक पेपर, ज्याला 95 थेसिस असं म्हटलं जातं, 95 थेसिस असलेलं हे डॉक्युमेंट त्यानं विटेनबर्ग इथल्या एका चर्चच्या दरवाजावर ठोकलं. त्यानं खिळे मारून आपलं जे डॉक्युमेंट आहे ते त्या ठिकाणी ठोकलं. आता खरं म्हणजे ही त्या काळामध्ये प्रथा होती. एखाद्या विषयावर जर तुम्हाला चर्चा करायची असेल, वादविवाद करायचा असेल, तर तो विषय तुम्ही त्या प्रकारे चर्चच्या दरवाजावर मांडू शकता. आणि ती साधी गोष्ट त्याने केली की त्याने 95 असे मुद्दे मंडळीच्या संबंधामध्ये त्याने त्या ठिकाणी लिहिले. विटेनबर्गमधल्या जर्मनीमधल्या या चर्चला भेट देण्याची संधी मला आणि माझ्या पत्नीला मिळाली होती. 2017 आम्ही युरोप टूरवर गेलो होतो. 10-11 देशांना आम्ही भेटी दिल्या. आणि ज्यावेळेस आम्ही जर्मनीमध्ये गेलो त्यावेळेस आम्हाला या चर्चकडे नेण्यात आलं. आम्हाला माहीत नव्हतं त्या आयटिनरीमध्ये आहे, परंतु त्या ठिकाणी गेलो आणि मला फार आनंद झाला. कारण ज्या ठिकाणी मार्टिन लुथर यांनी उभं राहून विटेनबर्ग इथल्या चर्चच्या दरवाजावर खिळे ठोकून आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडल्या होत्या, ती गोष्ट आम्हाला पाहता आली. आणि तो प्रसंग, ती त्याची कृती ही धर्म सुधारण्याच्या चळवळीचं पहिलं पाऊल ठरलं. एक अत्यंत क्रांतिकारक अशी गोष्ट ठरली. काय होतं बरं त्यामध्ये त्याने लिहिलेलं? त्याच्याकडे पाहण्या अगोदर मार्टिन लुथरवर कशाचा प्रभाव पडला होता ते आपण पाहूया. रोमकरस पत्राचा अभ्यास करत असताना रोम 1:17 मार्टिन लुथरने असं वाचलं, नीतिमान विश्वासाने जगेल. तो रेफरन्स हबक्कूक 2:4 मधला आहे. इतके वर्ष मार्टिन लुथर बायबलचा अभ्यास करत होता, थिओलॉजीचा अभ्यास करत होता, तो थिओलॉजीचा प्रोफेसर होता. परंतु ज्यावेळेस हे वचन त्यानं नव्यानं वाचलं त्यावेळेस त्याचे डोळे एकदम उघडले. आणि तो म्हटला की आमचं तारण होण्यासाठी आम्हाला केवळ विश्वासाची गरज आहे. विश्वासाच्या द्वारेच आमचं तारण होतं. आणि आज जो शास्त्रभाग ज्याचा अभ्यास आपण करणार आहोत त्यावर आपण अधिक भर देणार आहोत. परंतु या एका वचनाद्वारे मार्टिन लुथरचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. आणि त्याच्यावर जो प्रभाव पडला त्यामुळं त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली की जर आमचं तारण विश्वासाच्या द्वारे होतं तर मग आम्ही एवढं कर्मकांड का करत आहोत? कारण त्या काळामध्ये कॅथलिक चर्चमध्ये वेगळ्या प्रकारची कर्मकांड होती. त्यामधली सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे पापमुक्तीसाठी पासेस विकले जात होते. पापमुक्ती व्हावी म्हणून आपण धर्मगुरूला पैसे देऊन पास विकत घेऊ शकत होतो. आणि विशेषतः जे आमचे प्रियजन मरण पावलेले आहेत, पर्गेटरीमधून त्यांची सुटका व्हावी आणि ते स्वर्गामध्ये जावेत, त्यांना जणू काय पुढे ढकलण्यात यावं, यासाठी त्यांच्या पापांची क्षमा होण्यासाठी हे पासेस विकले जात होते. अशा प्रकारे लोकांच्या भावनांचा आधार घेऊन फायदा उठवून खोटं शिक्षण मंडळीमध्ये सर्रासपणे दिलं जात होतं. आणि तशा प्रकारचे कर्मकांड कॅथलिक चर्चमध्ये होत होते. आणि ज्या वेळेस मार्टिन लुथरला लक्षात आलं की मंडळीमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पवित्रशास्त्राला धरून नाही आहेत, त्यावेळेस त्याने त्याला विरोध केला. त्या काळामध्ये पोपचा अधिकार हा सर्वोच्च होता. राजे महाराजे, युरोपमध्ये जे सर्व वेगवेगळे राजे होते ते सर्व पोपसमोर नतमस्तक होत होते.
पोपने आदेश दिला तर ते थरथर कापत होते. अशा प्रकारचा एक धार्मिक दहशतवाद त्या काळामध्ये संपूर्ण युरोपमध्ये पसरला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये मार्टिन लुथरनं त्याला विरोध केला. तो म्हटला, नाही, पवित्र शास्त्रामध्ये कर्मकांडाला महत्त्व नाही आहे. विश्वासाद्वारे तारण होतं हे पवित्रशास्त्र शिकवतं. आणि त्या प्रकारे त्याने शिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि त्यावर आधारित ह्या 95 गोष्टी त्यानं आपल्या त्या डॉक्युमेंटमध्ये, त्या लिखाणामध्ये लिहिल्या आणि त्या विटेनबर्गच्या चर्चवर त्याने ते खिळ्याने ठोकल्या. धर्म सुधारणेच्या चळवळीचा तो प्रारंभ होता. अर्थात त्याला धर्म बहिष्कृत करण्यात आलं. 1721 एक कॉन्फरन्स भरली होती, एक परिषद भरली होती, ज्याचं नाव होतं डाएट ऑफ वर्म्स. याच्यावर पुष्कळ जोक्स आहेत. डाएट ऑफ वर्म्स म्हणजे किड्यांचं खाद्य. तर त्या ठिकाणी जी परिषद भरण्यात आली होती त्या ठिकाणी मार्टिन लुथरला सांगण्यात आलं होतं की तू जे काही आरोप केले ते सर्व मागं घे, नाहीतर तुला शिक्षा देण्यात येईल. आणि त्यानं उत्तर दिलं त्या सभेमध्ये की मी देवाचं ऐकावं हे जास्त महत्त्वाचं आहे. माझा सत्सद विवेक मला हे सांगतो की देवाच्या वचनाप्रमाणे आमचं तारण विश्वासाच्या द्वारेच होतं. त्यासाठी कर्मकांडाची गरज नाही आहे. अर्थातच त्याला त्या ठिकाणाहून पळून जावं लागलं. त्याचे जे मित्र होते, जे राजे होते, त्यांनी त्याला लपवून ठेवलं. त्यामुळे त्याचा बचाव झाला. आणि मग त्यानंतर मार्टिन लुथरचे हे विचार त्याच्या मित्रांनी अनेक लोकांपर्यंत पोहोचवले. हे 95 मुद्द्यांचं जे विधान होतं, डॉक्युमेंट होतं, ते अनेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कशाची मदत झाली माहिती आहे? काही काळ अगोदरच प्रिंटिंग प्रेसचा शोध लागला होता. छपाई यंत्राचा शोध लागला होता. आणि त्या छपाई यंत्राचा उपयोग करून, प्रिंटिंग प्रेसचा उपयोग करून मार्टिन लुथरचे विचार संपूर्ण जर्मनीमध्ये त्यांनी पसरवले. आणि त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, प्रचंड पाठिंबा मिळाला. आणि एक प्रकारे संजीवनाची, धर्मसुधारणेची आग संपूर्ण जर्मनीमध्ये लागली. आणि त्याच काळामध्ये फ्रान्समध्ये, स्वित्झर्लंडमध्ये आणि इतर देशांमध्ये सुद्धा देवाचे लोक अशा प्रकारे विचार करत होते आणि त्यांनासुद्धा प्रभू तयार करत होता. स्कॉटलंडमध्ये जॉन नॉक्स, फ्रान्समध्ये जॉन कॅल्विन, स्वित्झर्लंडमध्ये झ्विंगली, त्याच्या अगोदर जॉन हस, अशा अनेकांनी धर्मसुधारणेला सुरुवात केलेली होती. आपले विचार त्यांनी मांडले होते. मार्टिन लुथरचं अजून एक मोठं योगदान ख्रिस्ती मंडळाला हे आहे की त्यानं पवित्र शास्त्राचं भाषांतर करायला सुरुवात केली. त्या काळामध्ये कॅथलिक चर्चमध्ये पवित्र शास्त्र फक्त लॅटिनमध्ये होतं आणि फक्त फादर्स, प्रीस्ट हेच त्याचं वाचन करू शकत होते, अभ्यास करू शकत होते, त्यामधून संदेश देऊ शकत होते. सर्वसामान्य माणसांना पवित्र शास्त्र बाळगण्याचा अधिकार नव्हता. स्वतःजवळ बायबल ठेवणं हे धर्माचे विरोधी आहे अशा प्रकारे त्या काळामध्ये समजलं जात होतं. आणि त्या काळामध्ये मार्टिन लुथरनं जर्मन भाषेमध्ये बायबलचं भाषांतर केलं. त्यामुळे लोकांच्या हातामध्ये पवित्र शास्त्र मिळालं आणि जे विचार तो मांडत होता ते विचार समजण्यासाठी त्यांना मदत झाली. आणि मग हा जो वणवा पेटला धर्मसुधारणेचा, तो संपूर्ण युरोपभर पसरला आणि युरोपनंतर जगाच्या इतर भागामध्ये सुद्धा, भारतामध्ये सुद्धा तो आला. अशा प्रकारे 31 ऑक्टोबर 1517 धर्मसुधारणा सुरू झाली, जी संपूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. आणि त्याची आपण आठवण करणं हे किती महत्त्वाचं आहे, नाही का? आम्ही अनेक दिवस साजरे करतो. आपल्या चर्चचा वर्धापन दिन आम्ही साजरा करतो आणि अनेक वेगवेगळे प्रसंग आपण साजरे करतो. परंतु आज आमच्या विश्वासाचं जे मूळ आधार आहे, देवाचं वचन, जे वचन आमच्या हातामध्ये येण्यासाठी मार्टिन लुथराने अनेकांनी प्रयत्न केले. जॉन वेक्लेफ, टेंडल असे अनेक लोक त्या काळामध्ये होते की ज्यांनी आपलं जीवन देवाच्या वचनाचं भाषांतर करण्यासाठी वाहून दिलं होतं. आणि त्यापैकी काहींना आपल्या स्वतःचं प्राणाचं बलिदान करावं लागलं. अनेकांची हत्या झाली, भयंकर छळ झाला. पण आज आपल्या हातामध्ये पवित्र शास्त्र आहे, किती सहजतेने आपल्यासाठी उपलब्ध आहे. आपण शॉपमध्ये जाऊ शकतो, विकत घेऊ शकतो. परंतु ते आपल्यापर्यंत कसं पोहोचलं याचा सुद्धा आपण विचार करणं, त्या इतिहासाचा विचार करणं हे महत्त्वाचं आहे. मार्टिन लुथरच्या शिक्षणाचा सारांश आपल्याला 5 गोष्टींमध्ये दिसून होतं, ज्याला 5 सोलाज असं म्हटलं जातं. हा लॅटिन शब्द आहे आणि त्या लॅटिन शब्दाप्रमाणे देर आर 5 सोलाज ऑफ फेथ.
काय आहेत ते 5 सोलाज? सोला स्क्रिप्चरा, स्क्रिप्चर अलोन, पवित्र शास्त्र हेच देवाचं वचन, हेच सर्वात महत्त्वाचं आहे. सोला फिडे, फेथ अलोन, आमचं तारण विश्वासाच्या द्वारेच होतं, कर्मकांडाच्या द्वारे नाही. सोला ग्राशिया, ग्रेस अलोन. एफेसकरास पत्राच्या 2ऱ्या अध्यायामध्ये आपण हे पाहतो की आमचं तारण कृपेच्या द्वारेच विश्वासाने झालं आहे. कृपेशिवाय आमचं तारण होऊ शकत नाही. सोलस क्रिस्टस, क्राइस्ट अलोन, येशू ख्रिस्त हाच आमच्या तारणासाठी पुरेसा आहे. येशू ख्रिस्ताशिवाय दुसऱ्या कोणत्याही मार्गाने आमचं तारण होऊ शकत नाही. आणि शेवटली गोष्ट, सोली डिओ ग्लोरिया, टू द ग्लोरी ऑफ गॉड अलोन, केवळ देवाच्या गौरवासाठी. जेव्हा आपण रेफॉर्मेशनचा, धर्म सुधारण्याचा विचार करतो त्यावेळेस या 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आमचा विश्वास, देवाची कृपा, देवाचं वचन, प्रभू येशू ख्रिस्ताचं कार्य, त्याचं बलिदान आणि देवाचं गौरव, या 5 गोष्टींवर आमचं ख्रिस्ती जीवन अवलंबून आहे. आणि म्हणून आम्ही धर्म सुधारणेचा दिवस विसरून चालणार नाही. आम्ही त्याची आठवण करायला पाहिजे. मार्टिन लुथरची आम्ही आठवण करायला पाहिजे. आज जगातील अनेक लोकांना मार्टिन लुथर किंग, जो एक अमेरिकन होता, ब्लॅक अमेरिकन होता, ज्यानं समान नागरी हक्क मिळावेत यासाठी अमेरिकेमध्ये फार चांगलं कार्य केलं. परंतु मार्टिन लुथर जो एक फादर होता कॅथलिक चर्चमध्ये, ज्यानं धर्म सुधारणेला सुरुवात केली, त्याचा आपल्याला विसर पडता कामा नये. प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबानं यासंबंधी विचार करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. धर्म सुधारणा, मार्टिन लुथर हा फार मोठा विषय आहे. सेमिनरीमध्ये एक सेमिस्टर 4 महिने आम्ही हा विषय शिकवतो. म्हणजे हा विषय किती मोठा आहे, विस्तृत आहे, हा विचार आपण करू शकता. परंतु थोडक्यामध्ये मी तुम्हाला तोंड ओळख करून दिली आहे. तुम्ही गुगल सर्च करा, इंटरनेट पहा, त्याच्यामध्ये मार्टिन लुथर, रेफॉर्मेशन, 5 सोलाज हे शब्द जर तुम्ही टाकले तर तुम्हाला ही सर्व माहिती मिळेल. आणि ती माहिती मिळवायचा प्रयत्न करा आणि आपल्या विश्वासामध्ये वाढ होण्यासाठी त्याचा उपयोग करा. आपण देवाच्या वचनाकडे वळूया. मला माहिती आहे की मी आज थोडा वेळच वचनासाठी देणार आहे, परंतु फार महत्त्वाचा विषय मार्टिन लुथर, धर्म सुधारणा, यावर आपण विचार केलेला आहे आणि तो वेळ आपण व्यर्थ घालवलेला नाही. रोमकरास पत्र याचा 3रा अध्याय 21 ते 31 ही वचनं आपण आज त्याचं मनन करणार आहोत. आपल्यासाठी ब्रदर प्रमोद वाघमारे यांनी त्याचं वाचन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. इंग्रजीमध्ये ब्रदर विजय कुमार गुडसलमनी, जे धारवाडमध्ये असतात, त्यांनी त्याचं वाचन केलेलं आहे. या दोघांचाही मी आभारी आहे. हा फार मोठा शास्त्रभाग आहे. त्यातील प्रमुख गोष्टींकडेच फक्त आपण लक्ष देणार आहोत. आपल्या बायबलमध्ये त्याचं जर टायटल तुम्ही पाहिलं, तिथं काय आहे? ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे नीतिमत्वाची प्राप्ती. विश्वासाच्या द्वारेच नीतिमत्व. देवाचं नीतिमत्व आम्हाला कर्मकांडाने मिळत नाही, ते केवळ विश्वासाद्वारे प्राप्त होतं. हे पाऊल रोम येथील मंडळीला सांगत आहे. आणि आज आपण धर्मसुधारणा, मार्टिन लुथर यांचा विचार करत असताना मला असं वाटलं की तर या वचनांवर आपण मनन केलं तर त्यामधून आपल्याला पुष्कळ काही शिकता येण्यासारखं आहे. 21व्या वचनामध्ये पाऊल असं म्हणतो, आता तर नियमशास्त्राव्यतिरिक्त असे जे देवाचे नीतिमत्व ते प्रगट झाले आहे, त्याला नियमशास्त्राची व संदेष्ट्यांची साक्ष आहे. पाऊलानं केवळ यहुदी लोकांमध्ये नाही काम केलं, त्याने परराष्ट्रांमध्ये, जे यहुदी नव्हते, गैर यहुदी, त्यांच्यामध्ये त्याने सेवा केली. त्याला परराष्ट्रीयांचा प्रेषित असं म्हटलेलं आहे. आणि मग त्यांना सांगताना तो हे सांगत आहे की नियमशास्त्राशिवाय सुद्धा आम्हाला नीतिमत्व मिळू शकतं. यहुद्यांना सुद्धा त्याला हे पटवून द्यायचं होतं की केवळ नियमशास्त्राद्वारेच आम्हाला नीतिमत्व मिळत नाही. हो, नियमशास्त्र हे चांगलं आहे, देवाची आज्ञा आहे, देवाकडून मिळालेलं आहे, परंतु केवळ नियमशास्त्रामुळेच आमचं तारण होऊ शकत नाही. आमचं तारण विश्वासाच्या द्वारे होतं. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं. हे पाऊल रोम येथील मंडळीला समजावून सांगत आहे. आणि म्हणून या वचनाच्या द्वारे मार्टिन लुथरच्या जीवनामध्ये, अंतकरणामध्ये कार्य झालं. रोमकरास पत्र 1 अध्याय 17 वचन की नीतिमान विश्वासाने वाचेल. तीच गोष्ट पुढे चालवून पाऊल त्याचं स्पष्टीकरण
3 अध्यायाच्या 21व्या वचनापासून पुढे करत आहे. 22व्या वचनामध्ये तो काय म्हणतो, हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे, त्यात भेदभाव नाही. पहिली गोष्ट पाऊल हे सांगतो की देवाचं नीतिमत्व प्रगट झालंय की जे विश्वासाच्या द्वारे आहे. दुसरी गोष्ट तो हे सांगत आहे की हे सर्वांसाठी आहे. देवाचं नीतिमत्व, देवाचं तारण, देवाचा आशीर्वाद हा केवळ काही मोजक्या लोकांसाठी मर्यादित नाही आहे. तुम्ही फार धार्मिक जीवन जगता म्हणून देव तुम्हाला त्याचं नीतिमत्व देईल, त्याचा आशीर्वाद देईल असं अजिबात नाही आहे. हे सर्वांसाठी उपलब्ध आहे. जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी देवाचं नीतिमत्व उघड झालं आहे, मोकळं झालं आहे. आत्तापर्यंत यहुदी लोकांची ही भावना होती की जोपर्यंत तुम्ही यहुदी होत नाही, जोपर्यंत तुमची सुनता होत नाही, तोपर्यंत तुम्ही देवाचं लेकरू होऊ शकत नाही, देवाचे लोक होऊ शकत नाहीत. परंतु पाऊल आता म्हणतो नाही, जे कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात आपला तारणारा आणि प्रभू म्हणून, त्यांना देवाचं नीतिमत्व प्राप्त होतं. आणि ही आनंदाची बातमी आहे. रोमकरास पत्रामध्ये काही अत्यंत कठोर गोष्टी पाऊल सांगत आहे की कशा प्रकारे देव न्याय करणार आहे. जे देवाच्या विरुद्ध बंड करतात, देवाच्या आज्ञा मोडतात, त्यांचा न्याय देव कसा करणार आहे याविषयी पाऊल सांगतो. परंतु या ठिकाणी तो एक आनंदाची बातमी देतो की देवाचं नीतिमत्व सर्वांसाठी आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा भेद नाही. आणि त्याचं कारण मग तो 23व्या वचनामध्ये सांगतो, कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. 1973 जेव्हा मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझा तारणारा म्हणून स्वीकारलं, त्यावेळेपासून हे वचन माझ्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं ठरलं. मी त्यावेळेलाच ते पाठ केलं आणि पुन्हा त्याची उजळणी केली. आणि मग मी जेव्हा सेवेला सुरुवात केली तेव्हा दुसऱ्यांना सुद्धा हे वचन मी सांगायला सुरुवात केली. रोम 3:23, कारण सर्वांनी पाप केला आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. रोम 3:10 सुद्धा आपण पाहतो, नीतिमान कोणी नाही, एक देखील नाही. हे देवाचं सत्य आहे. सर्वांनी पाप केलं आहे, कोणीही नीतिमान नाही. तुम्ही कोणत्याही कुटुंबामध्ये जन्मलेला असा, तुम्ही पालकाच्या किंवा बिशपच्या कुटुंबामध्ये जन्मलेला असा, पण जर तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला नसेल तर तुम्ही आपल्या पापामध्येच आहात. कोणीही नीतिमान नाही, एकही नाही. या जगामध्ये किती धार्मिक व्यक्ती असू द्या, येशू ख्रिस्ताशिवाय तो नीतिमान होऊ शकत नाही. कारण या जगामध्ये कोणी नीतिमान नाही, सर्वांनी पाप केलंय. देव हे जाहीर करतो की या जगामध्ये जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा पापी म्हणून जन्माला येतो. तो किती श्रीमंत घरामध्ये जन्मू द्या, तो किती धार्मिक घरामध्ये जन्मू द्या, तो किती उच्च कुळामध्ये जन्मू द्या, तो पापी म्हणूनच जन्माला येतो. आणि म्हणून भेदभाव नाही, देवासमोर कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. आम्ही सर्व देवासमोर उभे राहतो, तेव्हा देव आमच्याकडे पाहतो. ख्रिस्ताशिवाय जेव्हा तो आमच्याकडे पाहतो त्यावेळेस आम्हाला पाहतो की आम्ही पापी आहोत. आणि रोम 6:23 असं म्हटलं आहे, पापाचं वेतन मरण आहे. पाप जर केलेलं आहे तर त्याचं वेतन पण आहे, त्याची शिक्षा पण आहे, आणि त्याचं वेतन काय, मरण आहे. आदामाला देवाने हेच सांगितलं, ज्या दिवशी तू हे फळ खाशील त्या दिवशी तू मरशील. आध्यात्मिक मरणाविषयी देव बोलवतं. त्याचं शारीरिक मरण नाही झालं, परंतु आध्यात्मिक मरण. आणि आम्ही पापामध्ये जन्मल्यामुळं आम्ही सर्व आध्यात्मिकरित्या मृत असतो. जोपर्यंत आम्ही पश्चाताप करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा आणि प्रभू म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत आम्ही आपल्या पापामध्ये आहोत आणि आम्ही मृत्यूच्या अधीन आहोत. आमचा आध्यात्मिक मृत्यू झालेलाच आहे, आम्ही मृत आहोत आणि आम्हाला जिवंत होण्याची गरज आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करतो, प्रभू येशू ख्रिस्ताला आम्ही स्वीकारतो, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्या पापांची क्षमा करतो. त्याचं नीतिमत्व तो आम्हाला बहाल करतो आणि आम्ही देवाचे मुलं होतो. आम्ही देवाच्या गौरवाला उणे पडलो आहोत. आमची कोणाचीच पात्रता नाही की आम्ही स्वतःच्या प्रयत्नानं देवाच्या गौरवापर्यंत पोहोचू शकू. वी हॅव मिस्ड द मार्क. आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. आम्ही उणे पडलो आहोत. आमच्या कोणाचीच पात्रता नाही देवासमोर जाण्याची, परंतु केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण देवाच्या समोर येण्याचं धाडस करू शकतो. 24वं वचन, देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे
ते विनामूल्य नीतिमान ठरतात. कृपेच्या द्वारे आम्ही देवासमोर नीतिमान ठरतो. मार्टिन लुथरने याचाच विचार केला. हे एक वचन आहे ज्याद्वारे मार्टिन लुथरच्या जीवनामध्ये कार्य झालं. एफिस 2:8 मध्ये, कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आणि याच वचनांचा प्रभाव मार्टिन लुथरवर पडला होता की कर्म केल्यानं आमचं तारण होत नाही, कर्म केल्यानं आम्ही नीतिमान ठरत नाही. आम्ही किती धार्मिक जीवन जगू, आम्ही प्रत्येक रविवारी चर्चला जाऊ, आम्ही दानार्पण देऊ, आम्ही गाणे गाऊ, आम्ही हे करू ते करू, त्यामुळं आम्ही धार्मिक होत नाही, नीतिमान होत नाही. केवळ कृपेनेच विश्वासाच्या द्वारे आमचं तारण होतं. आणि अनेक ख्रिस्ती लोकांना हे साधं सत्य समजण्यासाठी फार कठीण वाटतं, फार अवघड वाटतं. तारण मिळणे एवढं सोपं आहे फक्त विश्वासाच्या द्वारे? होय, प्रभू येशू ख्रिस्तानं आमच्यासाठी इतकं सोपं करून ठेवलं. त्याला त्यासाठी जबरदस्त किंमत द्यावी लागली. वधस्तंभावर त्याला बलिदान द्यावं लागलं, आपलं निष्कलंक रक्त त्याला सांडावं लागलं, त्याचं शरीर त्या ठिकाणी ठेचण्यात आलं, मोडण्यात आलं. तो मरण पावला आपल्यासाठी, आणि त्याच्या मरणाद्वारे, त्याच्या बलिदानाद्वारे आम्हाला देवाचं नीतिमत्व प्राप्त झालं आहे. त्यासाठी आम्हाला काय करायचं आहे? फक्त एकच, आम्हाला कृपेच्या द्वारे विश्वास ठेवायचा आहे. काही क्षण या ठिकाणी थांबावं असं मला वाटतं. आपण जे सर्व या ठिकाणी ऐकत आहात, आपल्यापैकी कोणी असं आहे का की अद्यापही तुम्हाला आपल्या तारणाची खात्री नाही आहे? तुम्हाला याविषयी भरोसा नाही आहे की आज जर मरण आलं तर मी प्रभूजवळ असेन, प्रभू येशू ख्रिस्तानं माझं तारण केलं आहे याची जर खात्री नसेल, तर आज आपण प्रभूसमोर नम्र होऊया. प्रभूसमोर तुम्ही गुडघे टेका, पश्चाताप करा, आपल्या पापांची कबुली त्याला द्या, आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणार आणि प्रभू म्हणून त्याचा स्वीकार करा. प्रभू येशू ख्रिस्त योहान 5:24 मध्ये काय म्हटलं? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, त्याचं तारण झालं आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेला आहे. आज प्रभूचं हे अभिवचन तुमच्यासाठी आहे. आज जर तुम्ही पश्चाताप केला, प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलं, तर आज तुम्हाला सार्वकालिक जीवनाचं अभिवचन प्रभू येशू ख्रिस्त देतो. माझ्यावर नका विश्वास ठेवू, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दांवर विश्वास ठेवा, आणि आज तुम्ही त्याचे शिष्य व्हा, त्याचे अनुयायी व्हा, त्याचे भक्त व्हा. आणि केवळ त्याचे अनुयायी भक्त नाही, पण त्याचं मूल होण्याचा अधिकार तो आम्हाला देतो. योहान शुभवर्तमानाचा 1 अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये असं म्हटलं आहे, जितक्याने त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुलं होण्याचा अधिकार दिला. ज्यावेळेस आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा स्वीकार करतो, त्यावेळेस आम्ही त्याचं मूल होतो. हा आनंद, हा आशीर्वाद आपल्यापैकी प्रत्येकाला मिळावा, ही आज माझी आपल्यासाठी प्रार्थना आहे. पुढे पाऊल म्हणतो की त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले, यासाठी की पूर्वी झालेल्या पापांची देवाच्या सहनशीलतेने उपेक्षा झाल्यामुळे त्याने आपले नीतिमत्व व्यक्त करावे. गतकाळामध्ये लोकांना देवाचं नीतिमत्व काय आहे हे समजत नव्हतं. पाप काय हे त्यांना समजत नव्हतं. पापांपासून सुटका कशी मिळेल हे त्यांना समजत नव्हतं, आणि म्हणून ते शोध करत राहिले. परंतु येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवानं स्वतःचं नीतिमत्व उघड केलं आहे, स्पष्ट केलं आहे. 26 वचन, म्हणजे आपले नीतिमत्व सांप्रत काळी, म्हणजे आत्ताच्या काळामध्ये असे व्यक्त करावे की आपण नीतिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरवणारे असावे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः नीतिमान होता, आणि आपल्या मृत्यूच्या द्वारे तुम्हाला आणि मला त्यानं आपलं नीतिमत्व बहाल केलेलं आहे. आपण देवासमोर नीतिमान ठरावं अशी येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि मग पुढे 27 वचनामध्ये, तर मग फुशारकी मारणे कोठे? ती बाहेरच्या बाहेर राहून गेली. कोणत्या प्रकारच्या नियमाने? कर्मांच्या काय? नाही, तर विश्वासाच्या नियमाने. केवळ विश्वासाच्या द्वारेच आम्हाला देवाला संतुष्ट करता येतं. कारण नियमशास्त्रातील कर्मां वाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो
असे आपण मानतो. पाऊल आपली भूमिका स्पष्ट करतो. ज्या गोष्टींचा साक्षात्कार मार्टिन लुथरला झाला होता तो या वचनाच्या द्वारे पाऊल सांगत आहे की कर्मान वाचून मनुष्य नीतिमान ठरतो. केवळ विश्वासाच्या द्वारेच मनुष्य नीतिमान ठरतो, कर्माच्या द्वारे नाही. 29 वचन, किंवा देव केवळ यहूद्यांचा आहे काय, तो परराष्ट्रांचाही नव्हे काय? हो आहे. या अगोदर 22 वचनामध्ये पाऊल असं म्हणतो की त्यात भेदभाव नाही. यहुदी आणि परराष्ट्रीय असा भेदभाव विश्वासाच्या बाबतीमध्ये नाही. जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तेव्हा आपण सर्व देवासमोर समान आहोत. आमच्या पापामुळं आम्ही देवासमोर समान आहोत. आमच्या विश्वासाच्या द्वारे आम्ही देवासमोर समान आहोत. देवाचं नीतिमत्व आम्हाला मिळतं, त्यामुळे आम्ही देवासमोर समान आहोत. ही समानता ही ख्रिस्ती जीवनाचा गाभा आहे. देव जर एकच आहे आणि तो सुनता झालेल्यांना विश्वासाने व न झालेल्यांना तशाच विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवेल तर तो परराष्ट्रीयांचाही देव आहे. या दिवसामध्ये इस्रायलविषयी बोलत असताना पुन्हा पुन्हा असं म्हटलं जातं ते देवाचे लोक आहेत, ते देवाचे निवडलेले लोक आहेत. हो, देवाने निवडलं होतं त्यांना, पण तो आज देव हा केवळ यहुद्यांचा देव नाही आहे. तो संपूर्ण पृथ्वीचा देव, संपूर्ण राष्ट्रांचा देव. तुम्ही कोणत्याही राष्ट्रात मधले असा, तुम्ही कोणत्याही विश्वासातले असा, कोणत्याही संस्कृतीचे असा, ज्यावेळेस तुम्ही पश्चाताप करता आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता त्यावेळेस आम्ही देवाचे लोक होतो, देवाचे स्वतःचे निवडलेले लोक. आणि म्हणूनच त्याविषयी सांगताना 1 पेत्राचा 2 अध्याय 9व्या वचनामध्ये पेत्र हे सांगतो नाही का की आम्ही तर याजकगण आहोत, आम्ही राजकीय याजकगण आहोत, आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत. पहा, हे चित्र बदलून गेलं आहे येशू ख्रिस्तामुळं. येशू ख्रिस्तावर विश्वासामुळं सर्वजण देवाचे लोक झाले आहेत. केवळ यहुदी लोक नाहीत. हो, यहुद्यांना अभिवचन होतं, परंतु त्यांनी मसीहाचा नाकार केला आणि त्याची शिक्षा ते आजपर्यंत भोगत आहेत. आज त्यांना जिवंत देवाची ओळख होण्याची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यांना देवाची मुलं होण्याची आज गरज आहे. ते देवाचे लोक असतील, पण त्यांना सुद्धा आज पश्चातापाची गरज आहे. ज्या प्रकारे ख्रिस्ती घरामध्ये तुमचे आईवडील कदाचित फार धार्मिक असतील, कोणी पाळक असेल, कोणी बिशप असेल, अजून कोणी असेल, पण तुम्ही जर पश्चाताप केला नाही तर तुम्ही देवाचे लोक नाहीत, तुम्ही ख्रिस्ताचे नाही आहेत. आणि मग शेवटी 31 वचन, तर मग आपण विश्वासाने नियमशास्त्राला निरर्थक करतो काय? कधीच नाही. उलट आपण नियमशास्त्राची स्थापना करतो. आपण नेहमी म्हणतो की विश्वासाच्या द्वारे, त्यामुळे नियमशास्त्र आम्ही रद्द करतो का? नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः काय सांगितलं? मी नियमशास्त्र रद्द करण्यासाठी आलो नाही, ते पूर्ण करण्यासाठी आलो आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नियमशास्त्राच्या सर्व अटी, सर्व अपेक्षा पूर्ण करण्यात आल्या. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये त्याची परिपूर्तता झालेली आहे आणि म्हणून आम्ही नियमशास्त्रानं बांधलेलं नाही. आज आम्हाला वेगळ्या प्रकारची अर्पणं करण्याची गरज नाही, आम्हाला शब्दात शनिवार पाळण्याची गरज नाही आणि अशा अनेक गोष्टी ज्या नियमशास्त्रामध्ये सांगितल्या आहेत त्याचं अवलंबन करायची आम्हाला गरज नाही, कारण देवाने आम्हाला मुक्त केलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभावरील बलिदानामुळं आम्ही स्वतंत्र झालो आहोत आणि त्या स्वतंत्रतेमध्ये आम्हाला चालायचं आहे. पवित्र आत्मा आम्हाला स्वतंत्र करतो आणि त्या स्वतंत्रतेमध्ये चालण्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो. माझा विश्वास आहे की देवानं त्याचं सत्य आम्हाला अगदी स्पष्ट केलं आहे. आपण आपल्या जीवनाचं परीक्षण करूया. आज मी कुठे आहे? माझं स्थान काय आहे? देवाचं नीतिमत्व मी मिळवलं आहे का? देवासमोर मी नीतिमान ठरलो आहे? होय. जर मी प्रभू येशू ख्रिस्ताचं बलिदान स्वीकारलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला जर मी माझा तारणार आणि प्रभू म्हणून स्वीकारलेला आहे, तर देवाचं नीतिमत्व देव मला देतो. तो मला आपलं मूल म्हणून स्वीकारतो आणि तो आशीर्वाद आपल्यापैकी सर्वांना, आपल्या कुटुंबातील सर्वांना मिळावा ही माझी आज आपल्यासाठी प्रार्थना आहे. देव बाप तुम्हा सर्वांना आशीर्वाद करो. आमेन. प्रार्थना करूया. सर्व समर्थ जिवंत प्रभुदेवा, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. आजचा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास. तुझ्या सानिध्यामध्ये तुझ्या पायाजवळ बसून तुझी स्तुती आराधना करणं हे किती चांगलं आहे. प्रभू, तुझं जिवंत वचन तू आम्हाला दिलं आहेस आणि या वचनाचा उलगडा तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आम्हाला करतोस, म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो.
प्रभू, मानवाचा केवळ तू एक साधन म्हणून उपयोग करतोस आणि आज तू माझा उपयोग करून घेतला आहे, हा मला विश्वास आहे. प्रभू, आमची प्रार्थना आहे की जे वचन आम्ही ऐकलं आहे त्यावर आम्ही अधिक विचार करावा, मनन करावं. त्या वचनाचं लागूकरण आम्ही प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये करावं, यासाठी तू आम्हा सर्वांना तुझी कृपा पुरव, अशी आम्ही तुला विनंती करतो. आमच्यामध्ये कोणी निराश आहेत, दुःखी आहेत, आजारी आहेत, संकटात आहेत, प्रभू, आम्ही त्यांना तू या दयासनासमोर उंच करतो. आज तू त्यांची भेट घे, त्यांना आरोग्य दे, तुझी कृपा, तुझा आनंद त्यांच्या जीवनामध्ये त्यांना अनुभवास येऊ दे. त्यांची प्रत्येक गरज पूर्ण कर, त्यांच्या संकटातून त्यांना तू बाहेर काढ. ज्यांचे वाढदिवस आहेत, विवाहाचे वर्धापन दिन आहेत, प्रभू, त्या सर्वांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. विशेषतः आमचे बंधू अशोक खिवाळे यांच्या जीवनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, त्यांचं येणारं जीवन तू अधिक आशीर्वादित कर. त्यांना तू आजपर्यंत अद्भुतरीतीने सांभाळला आहेस प्रभू, त्यांना आरोग्य देत आहेस, हा आमचा विश्वास आहे. त्यांच्या अशक्तपणामध्ये त्यांचा उपयोग तू करून घेत आहेस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुला विनंती करतो प्रभू, त्यांना अधिक आणि अधिक तू निरोगी कर. तुझ्या मंडळीची, तुझ्या लोकांची सेवा करण्यासाठी प्रभू त्यांचा उपयोग तू करून घे, अशी आम्ही तुला विनंती करतो. त्यांच्या कुटुंबातील सर्वांवर तुझा आशीर्वाद तू पाठव प्रभू. या येणाऱ्या आठवड्यामध्ये तू आम्हा सर्वांचा सांभाळ कर, आम्हाला सुरक्षित ठेव. तुझी सेवा करण्यासाठी, तुझी साक्ष देण्यासाठी आम्हा प्रत्येकाच्या जीवनाचा उपयोग होऊ दे, अशी आम्ही तुला विनंती करतो. मान, महिमा, गौरव आम्ही तुला देतो आणि ही प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने आम्ही करतो म्हणतो आहे. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो, तशी तू आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षित नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. आणि आता देवी बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता, शांती, आनंद आणि आरोग्य आम्हा सर्वांसह आमच्या कुटुंबाबरोबर, देवाच्या सर्व लोकांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद देवा परात्परे, प्रवाहो त्याला थालीवना, तो बाप पुत्र आत्माजा, त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. शालोम. प्रियजनो, सोला म्हणजे फक्त, केवळ. काय केवळ? याचा उलगडा आज आपल्याला प्रभूच्या वचनामधून झालेला आहे. तो तुम्हाला आशीर्वाद ठरला आहे ही आशा आहे. याविषयी अधिक माहिती हवी असल्यास आपल्या यूट्यूबच्या पेजवर डिस्क्रिप्शनमध्ये सर्व माहिती दिलेली आहे, त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. तेथे लिंक देखील आहे. ती लिंक उघडल्यानंतर इंटरनेटचं पान उघडेल आणि तुम्हाला अधिक विस्तृत माहिती मिळेल. चला, आता भेटूया पुढील रविवारी. तोपर्यंत शालोम.